हा इकडे भुलेश्वरचं लोकल मार्केट आहे, जिथे असं स्टॉल वगैरे लागलेले असतात बऱ्याच प्रकारचे कपड्यांचे, ज्वेलरीचे, चप्पल विपल, ज्या घरगुती वस्तू लागतात, बॅगा वगैरे सगळ्या A to Z वस्तू मिळतात या मार्केटला. ते इकडे पण भरपूर आता गणपतीचे तुम्हाला बघू शकता. इथे मस्त असा लक्ष्मीनारायण मंदिर आहे. 60 रुपयाला. अरे वा, मस्त आहे. पालीचेच आहेत आपले, म्हणजे रायगडचेच आहेत. आपलीच माणसं भेटली. मला बऱ्याचशा प्रकारच्या व्हरायटी आणि भरपूर स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या व्हरायटी आहेत. लहानचे घड्याळ आहेत. इकडे मेकअपचं सामान आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आहे मुंबईला मी काल आले. काल मार्केटला गेली होती, भुलेश्वर मार्केटला. तर काल मार्केट एक्सप्लोर करता करता खूप उशीर झाला. तर इथे मी ॲक्च्युली लग्नाच्या आधी जॉबला होती, तर इथेच राहायची मामाच्या घरी. जवळजवळ 13 ते 14 वर्ष आधी मी इथे राहायची आणि त्याच्यानंतर आत्ता राहायला आली. इथे भुलेश्वरपासून मामाचं घर जवळच होता. 15 ते 20 मिनटावर चालत पण जाऊ शकतो किंवा बसने पण जाऊ शकतो. मी काल बसने आली कारण पाय दुखत होते म्हणून बसने नाही. पण ज्यावेळी मी जॉबला जायची त्यावेळी मी इथून चालतच जायची, ज्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये जायची त्यावेळी. काल ॲक्च्युली भुलेश्वरला जवळजवळ 6 ते काहीतरी 6 ब्लॉक केले एका दिवसामध्ये. 1 वाजता काहीतरी मी मार्केटला आली दुपारी आणि त्याच्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत ब्लॉक करत होती. काल एवढे पाय दुखले ना चांगलेच, खूप थकले ॲक्च्युली. आणि अजून 2 ते 3 जणांनी 2 ते 3 शॉपमध्ये अपॉइंटमेंट आहे. तिथे गणपतीचं मटेरियल किंवा सामान वगैरे मिळतं, तर ते ब्लॉक करायचे आहेत. आता मी निघालेली आहे पुन्हा एकदा भुलेश्वरला. आता सकाळी नाश्ता वगैरे झाला. मामीने मस्तपैकी मेंदूवडा वगैरे दिलेला नाश्त्याला, तर नाश्ता झाला आणि चहा झाला, नाश्ता झाला आणि आता निघालेली आहे मी पुन्हा एकदा मार्केटला. तर आज मार्केटमध्ये मी काय आज कुठले मार्केट एक्सप्लोर करणार आहे ते तुम्हाला दाखवीनच. आणि जे मार्केटचे प्रत्येक मार्केटचे ॲक्च्युली वेगवेगळे ब्लॉग येतील. हा ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगचा म्हणजे जो मी कुठे गेले तो ब्लॉग आहे. आणि बाकीचे जे मेन मार्केटमध्ये कुठल्या मार्केटमध्ये काय मिळतं, हा प्रत्येक ब्लॉग वेगवेगळे आहे, म्हणजे तो सेपरेट ब्लॉग आहे. जेवढे शॉप मी एक्सप्लोर केले तर त्यांनी मला बरेचसे गिफ्ट दिलेत, तर ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहणार. तर आता मी दाखवते आमच्या घरामध्ये, म्हणजे माझ्या मामाच्या घरात कोण कोण आहे सध्या ते. तर चला. माझी मामी आहे, हाय, मामाची बायको आणि बाबू हायकर. मामाचा छोटा मुलगा आहे ग्रितिक ना, ग्रितिक मोठा आहे, तो गेला ट्युशनला गेला. आणि हा कितीला आहे बाबू? 7वीला. हा ग्रितेश आहे, हा छोटा मुलगा आहे. तर इथे मामी काहीतरी काम करते. घरी काम आणले तिने, काम करते. आणि आता नाश्ता वगैरे झालाय माझा आणि आता इथून निघणार आहे मी भुलेश्वरला. मामा गेले आंघोळीला. मामा पण दाखवते कोण आहे तो. मामाला बघितले ब्लॉगमध्ये, पण तरी पण दाखवते मी कोणाच्या घरी आले राहायला ती. ॲक्च्युली हा जो मामा आहे तो माझ्या आईच्या मावशीच्या सख्या मावशीचा मुलगा आहे. तर इथे मी पूर्वी इथेच राहायची. मी जॉबला यायची तेव्हा मामी आणि माझी चांगली फ्रेंडशिप होती. आम्ही फ्रेंड होतो एकदम आणि खूप मजा करायचो. तर आज बऱ्याच वर्षांनी मी इथे राहायला आली. म्हणजे अशी खूप वर्षांनी राहायला, ॲक्च्युली खूप वर्षांनी आली. लग्नाच्या आधीच आलेली राहायला. मला वाटते मी शॉपिंग लागले तेव्हाच राहायला आली ना. नाही, तेव्हा पण नव्हती राहिली. मला वाटतं जॉबला तेव्हाच राहिलेली. पण अशी फेरी व्हायची ॲक्च्युली माझी, म्हणजे कधी काय असेल तर. त्याच्यानंतरच बऱ्याच वर्षांनी मी आली इकडे. तर बरं मस्त वाटला. जुन्या असं आठवलं मला, सगळा जुन्या आठवणी जाग्या झाला. तर दाखवते मामाचं घर कसं आहे ते. इकडे उमरखाडीमध्ये आहे, डोंगरीमध्ये. तर डोंगरीचं मार्केट ॲक्च्युली जायचं होतं मला डोंगरीच्या मार्केटला, पण डोंगरीच्या मार्केटला जर गेलो तर भुलेश्वरचे मार्केट मेन जे मार्केट आहे ते एक्सप्लोर करायचे राहायचे, कारण गणपती सीझनमध्ये तर ते इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा परत पुन्हा येणार आहे मी ॲक्च्युली मच्छी मार्केटला, तर त्यावेळी डोंगरीचं मार्केट पण तुम्हाला दाखवेन. हां, भाऊचा धक्का दाखवणार आहे. गॅलरी आहे अशी, ॲक्च्युली बिल्डिंग आहे पण चाळ टाईपच आहे. मस्त इथं मजा करायची. इथं बाजूला शेजारी मैत्रिणी होत्या माझ्या, त्यांची लग्न झाली आता. अमृता कुठं राहते? घाटकोपरला. आणि प्रणाली दादरला. एक प्रणाली होती आणि एक अमृता होती, दोघींची पण लग्न झाली. आणि हे बघा, हा आहे मामाचं घर.
बघा गणेश नारायण म्हात्रे असं घर आहे, हॉल आहे हा, एक दाखवते पूर्ण. आणि इकडे किचन आहे, इकडे वरती माळा पण आहे आणि सगळं असं मस्त स्टोरेजसाठी केलं. आणि मामाचा स्टॉक आहे वाटतं हा स्टॉक भरले मग स्टॉक भारी आहे. किचन आहे, दाखवते तुम्हाला किचन कसं आहे ते. छोटासा किचन आहे, मुंबईला असेच किचन असतात, येऊ शकता. असं किचन आहे आणि हा घर आहे मामाचा. आणि सगळा पसारा माझा आहे चालल्या ते घेऊन सगळं. हा आमचा मामा आहे, गणेश मामा. यांच्या घरी आले मी, माझ्या आईच्या मावशीचा मुलगा आहे, तर यांच्या घरी आलेली आहे. तर आता मी निघालेली आहे भुलेश्वरला जायला. तर दाखवते त्या मार्केटमध्ये काय काय मिळणार आहे ते. डोंगरीचा एरिया, उमरखाडी याला बोलतात. तर आता इथून जाणार आहे मी जे हॉस्पिटलच्या इथून जे बस स्टॉप आहे तिकडे चालले. आणि इथून आता जाणार आहे, हा समोर इकडे बघू शकता, हा जे हॉस्पिटल आहे. इथून मामाचं घर जवळच होतं, एकदम 2 मिनिटावरच आहे. आता इथे एक बस स्टॉप आहे, पण इथे बस खूप कमी येतात. तर पुढे रस्त्यावर जाऊन मी आता बस पकडते भुलेश्वरला जायला. हा बघा, हा समोर इथून ते इथपर्यंत पूर्ण गेटपर्यंत जे हॉस्पिटल आहे पूर्ण समोरच. तर इथून या ब्रिजच्या इथून जाणार आहे मी आता भुलेश्वरला जाण्यासाठी. तिकडे बस आहेत, चालत पण जाऊ शकते, चालत पण काहीतरी 15-20 मिनिटावर आहे. पकडली मी पटकन भुलेश्वरला, बघू शकता बसमध्ये बसली आता. हा इकडे भेंडी बाजार आहे आणि त्याच्या पुढे नळ बाजार आहे, तो तिकडे गोल देऊल आहे. आणि हा भेंडी बाजार आहे आणि याच्या भेंडी बाजारच्या पुढे येतो कालबादेवी रोड आणि कालबादेवी रोडच्या नंतर येतो भुलेश्वर. तर आता मी ते बसमध्ये बसले, बस मिळाली मला, पटकन धावाधाव झाली. बस असतात अशा पण खाली होती म्हणून पटकन आली. बघू शकता हा सगळा भेंडी बाजार आहे इकडचा, भेंडी बाजार ज्याला म्हणतात, एरियाचं नाव आहे. बसनी आले काळबादेवीला, काळबादेवीचा हा एरिया आहे. पुढे हा समोरच भुलेश्वर आहे. काल पण याच मार्केटला मी आली आणि आज पण इथे याच मार्केटला आली मी, कारण 2-3 अपॉइंटमेंट घेतलेल्या होत्या, तर त्या परत तिथे परत जाऊन शूट करायचं आहे. तर 5 मिनिटामध्ये फक्त आली. तिकीट पण फक्त 6 रुपयेच होता, 5 मिनिट. आणि चालत पण असं पण काही जास्त 15 ते 20 मिनिटच लागतात, जास्त काही वेळ लागत नाही याला. पण आता एवढं जर चालली तर आणखीन थकून जाईल म्हणून मी पटकन बसने आले. तर दाखवते मी तुम्हाला आता मार्केट, कुठले मार्केट आता एक्सप्लोर करणार आहे ते. तर चला आता हा बघा, हा इकडचा पूर्ण कालबादेवी रोड आहे आणि याच्या पुढे जो आहे ना तो पूर्ण जवेरी बाजार आहे. तिकडे सगळे ब्रँडेड किंवा डायमंडचे सगळे नेकलेसेस वगैरे मिळतात, सगळे ज्वेलरी मिळतात डायमंडच्या वगैरे. आणि हा समोर भुलेश्वरचा रेग्युलर जो BMC मार्केट आहे तो आहे, तर तिकडे जाऊयात आपण. तर हा इकडे भुलेश्वरचा लोकल मार्केट आहे, जिथे असं स्टॉल वगैरे लागलेले असतात बऱ्याच प्रकारच्या कपड्यांचे, ज्वेलरीचे, चप्पल ज्या घरगुती वस्तू लागतात, बॅगा वगैरे सगळ्या A to Z वस्तू मिळतात या मार्केटला. इथे इकडे पण भरपूर आता गणपतीचे तुम्हाला वेगवेगळे तोरणं वगैरे आहेत, लेसिंगचे दुकानं आहेत. भुलेश्वर बघू शकता, इथे मस्त असा लक्ष्मीनारायण मंदिर आहे. कैसे है? 60 रुपयाला. अरे वा, मस्त आहे. 120 के 120 का है. 120. अच्छा, दोन्ही साईडला वर काय. 60 रुपयाला पाऊच बघू शकते, की छान आहेत, मस्त आहेत. साड्यांवर वगैरे घ्यायला, ड्रेस वगैरे ते पण त्याचे मस्त आहेत. कडे छत्र्या वगैरे आहेत. हे जगदंब मंदिर आहे, मंदिरं भरपूर आहे इथे, सगळं स्टेशनरी मिळते इथे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाप्पासाठी किंवा गणपती बाप्पासाठी किंवा देवीसाठी किंवा आपल्या घरच्या देवांसाठी जे मुकुट लागतात, तर ते मुकुट कुठे मिळतात आणि देवाचाही इतर भरपूर सामान इथे मिळतं. तर हा मार्केट आहे भुलेश्वरला. हा भुलेश्वरला आल्यानंतर इथे मुंबई पांढरापोळ हा एरिया आहे. तर इथे सगळ्या देवाच्या सगळ्या वस्तू मिळतील. दाखवते मी तुम्हाला देवाच्या वस्तूसोबत. आपल्याला जिथे जायचं आहे तर गोपाल मुकुटवाला
तर इकडे आजूबाजूला पण भरपूर दुकानं आहेत, तर ती दुकानं आपण नंतर बघू. आता सध्या आपल्याला जायचं आहे गोपाल मुकुटवाल्याकडे आणि त्यांच्याकडे खूप छान छान असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मुकुट आहेत. तर ते बाजूला जैन मंदिर आहे, जैन मंदिरच्या बाजूलाच अगदी बघू शकता गोपाल मुकुटवाला. तर हा दुकान आहे, हा शॉप आहे. इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे खूप व्हरायटीमध्ये आणि छान छान स्वस्त मस्त आणि एकदम छान अशा क्वालिटीचे सगळे मुकुट मिळतील. देवीसाठी, गणपतीसाठी, देवांसाठी, घरचे इथे मूर्त्या पण आहेत, देवाचं इतरही सामान आहे. भुलेश्वरला आलेले आहे मी, तिसरा भोईवाडा, जिथे गणपतीच्या सगळ्या काही वस्तू तुम्हाला गणपती डेकोरेशनच्या सगळ्या वस्तू मिळतील. म्हणजे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती सजवण्यासाठी जो सामान मिळतं, जे डायमंड किंवा जे पॅचेस किंवा जे मोती वगैरे जे मिळतात, तर कुठल्या दुकानामध्ये मिळतात आणि कुठे मिळतात स्वस्त दरामध्ये, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा शॉप आहे तिसरा भोईवाडामध्ये भुलेश्वरला. इथे बघू शकता दुकानामध्ये सध्या गणपतीचं सगळं मटेरियल मिळतं. पण गणपती बाप्पाचं सण झाल्यानंतर म्हणजे इथे साडीच्यासाठी जरी वर्कचं सामान मिळतं, तर ते वर्कचं सगळं सामान इथे मिळेल. आता सध्या गणपती बाप्पासाठी जे ज्या वस्तू लागतात तिथे तर ते मिळते. आणि नंतर मग इथे ड्रेससाठी, साड्यांसाठी जे वर्कचं सामान मिळेल ते सगळं काही या एका दिवाळीचं पण रॉ मटेरियल. अच्छा, दिवाळीसाठी पण जे रॉ मटेरियल लागतं तर ते पण इथे मिळेल. जसं जसं सीझन असतं त्याप्रमाणे इथे एकाच दुकानामध्ये तुम्हाला या सगळ्या डेकोरेशनचं सामान इथे मिळून जाईल. 50 पैशापासून ते 100 रुपयापर्यंत राखी इथे मिळेल. आणि ॲक्च्युली त्यांचा मॅन्युफॅक्चर आहे, त्याच्यामुळे खूप स्वस्त आणि मस्त आणि खूप चांगल्या व्हरायटीमध्ये इथे राख्या आलेल्या आहेत. पालीचेच आहेत आपले, म्हणजे रायगडचेच आहेत. आपलीच माणसं भेटली. मला वाटतं तुम्ही इकडचे आहेत का? मी जन्मानी मारवाडी, कर्मानी मराठी. अच्छा, कर्मानी मराठी. चांगलंय चांगलंय, मस्त. गणपती उत्सवाला या तुम्ही. हा, तिकडे आमचा सगळा परिवार आहे, त्यांच्या भंडारा लागतो. ओके. हा, 4 वाजल्यापासून चालू होतो आमचा भंडारा. हा, सकाळी 6 वाजेपर्यंत पालखी निघेपर्यंत. हो का? एकदम लाईव्ह साबुदाणा वडा, चहा, कॉफी, बिस्किट, बटाट्याची भाजी, फ्रूट, पेपर. अरे बापरे. कुठे पालीला? एवढं पण माणसं आले, 15,000, 20,000, 25,000 जेवढे माणसं येऊ द्या. बापरे. चांगलंय. कंटिन्यू आमचे परिवार आहे, सगळे मिळून. अच्छा, तेव्हा तिथे हजर मिळतो. हा का? चालेल चालेल, चला नक्की येऊ. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा प्रकारच्या व्हरायटी आणि भरपूर स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या व्हरायटी आहेत. आता सध्या राख्या आहेत, त्याच्यानंतर गणपती बाप्पा येते, गणपती बाप्पाचं सामान आहे. त्याच्यानंतर येणारे हे नवरात्रामध्ये पण भरपूर सामान मिळतं. आणि नंतर दिवाळीचं पण सामान आहे, संक्रांतीचं पण. असं ऑल टाईम जेवढे सण येतात त्या सगळ्या सणांच्या इथे सगळ्या व्हरायटीच्या सगळ्या वस्तू मिळतात. तर नक्की या दुकानाला एकदा व्हिजिट करा. यांचा पन्ना म्हणून आहे, श्री अंबिका क्रिएशन. ईश्वरला मी ते इमिटेशन ज्वेलरी दाखवणार आहे तुम्हाला. सोबतच इथे गणपती बाप्पासाठी नवीन कंठ्या आलेल्या आहेत, तर त्या पण दाखवते. तर आहे BLBK या शॉपमध्ये. इथे इमिटेशन ज्वेलरीज, बँगल्स मिळतात. तर वनमाली बिल्डिंग आहे, ते बघू शकता. बऱ्याच प्रकारच्या इमिटेशन ज्वेलरीज आहेत. आणि गणपती बाप्पासाठी पण मस्त मस्त कंठ्या आलेल्या आहेत, मोत्याच्या, डायमंडच्या, कुंदनच्या, कॉपरमध्ये भरपूर आहेत ज्वेलरी. आणि जास्त इकडे मोतीमध्ये पण आहेत, भरपूर प्रकारच्या आहेत ज्वेलरी. सगळं मार्केटमध्ये फिरून झालं आहे आणि बस नाही, त्याच्यामुळे मी निघालेली चालत. तर इकडे आता पोचलेली आहे भेंडी बाजारमध्ये. भेंडी बाजारमध्ये पण बरीचशी दुकानं आहेत. ठीक आहे, आता मी ते एक्सप्लोर करत नाही, कारण आता झालं वेळ, मला घरी जायचं. थोड्याफार तुम्हाला वस्तू दाखवते इथे काय काय मिळतं. तिकडे ज्वेलरी वगैरे आहेत, बांगड्या. अरे हे काय आहे? नानकटे. इकडे येते इराणी बिस्किट आहेत. इराणची 120 रुपयाला पॅकेट आहे. इराणी बिस्किट आहे ती, चहा म्हणजे खायची. ये वाला हो गए सर. त्या घेतल्या मस्तपैकी, छान आहे त्या. इकडे भेंडी बाजारामध्ये पण भरपूर दुकानं आहेत. शेरवानीची वगैरे पण इथे खूप छान शेरवानी मिळतात. शेरवानी मिस्टर घेतलेले एकदा. खूप सुंदर सुंदर शेरवानी आहेत आणि चांगल्या टिकतात पण, कारण इथंच मॅन्युफॅक्चर करतात ते लोक. लहान मुलांची खूप मस्त शेरवानी आहेत, बघू शकता. छान छान शेरवानी आहेत. 1600 रुपये, 1500 रुपये अशा रेटमध्ये आहेत. हा सगळं भेंडी बाजाराचं सगळी मार्केट आहे. इथे पण लहान मुलांचे कपडे आहेत, छान छान मस्त मस्त कपडे आहेत.
इथून आता शालीमार रेस्टॉरंट आहे, तर त्या साईडने जाते मी. हा इकडचा भेंडी बाजार इकडे आहे, पुढे नळ बाजार आहे. तर इथून आता जाणार आहे मी मामाच्या घरी. हा इकडचा भेंडी बाजार इकडे संपला आणि हा डोंगरीचा मार्केट आहे इकडे. इथून शॉर्टकट आहे मामाकडे जाण्यासाठी, तर या शॉर्टकटने मी नेहमी यायची. कारण जे हॉस्पिटलमधून तिथून गेलो तर खूप लॉंग आहे आणि बसेस बंद आहेत सध्या, कारण संडे आहे त्याच्यामुळे बसेस बंद आहेत. इथून बेकरीतून भरपूर खाऊ घेतलं मुलींना. केक वगैरे आहेत, नानखटी आहे, बटर आहेत, टोस्ट आहेत आणि हे पण छोटे बटर घेतलेत मी. आता किती मोठी मोठी बदकं आहेत रस्त्यावर, भारीच आहेत, भरपूर बदकं आहेत. मुंबईमध्ये पहिल्यांदा बदकं बघायला. डोंगरीला पोचलेली आहे, डोंगरी उमरखाडीला पोचलेली आहे. तर हा बघा मंदिर आहे, गणेश मंदिर. तिथे काल गणपतीचं पाद्यपूजन झालं. इथे उमरखाडीचा राजा बसतो. मंडप बघू शकता, तर मंडप चालू आहे, काम चालू आहे मंडपाचं. इकडे समोरच मामाची बिल्डिंग आहे. चालत चालत जवळ अर्धा ते पाऊण तास लागला मला यायला. ज्यावेळी पहिले यायची त्यावेळी मला काय वाटायचं नाही, चालायला सवय होती. आणि आता भरपूर टाईम गेला, त्यात मी सगळं बघत आली, काय नाही काय घेत वगैरे आली, त्याच्यामुळे जास्तच लेट झाला. तर आता घड्याळात वाजले 4. आता पटकन घरी जाऊन जेवते आणि लगेच तयारी करून लगेच निघते मी भिवंडीला जायला. ते पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस पडेल तर थोड्या वेळातच. घरी आले मी आता, टी बघते आणि जेवायला बसले. आता हातपाय धुतले आणि जेवायला बसले. जेवणात दाखवते काय केलं आहे. मटण आहे, मच्छी आहे, भाकरी आहे, कोशिंबीर आहे, भात आहे. तर आता जेवते आणि त्याच्यानंतर लगेच निघते मी आता. इथे माझं आता झालं आहे सगळं शॉपिंग विपिंग होऊन. आता मी मामाच्या घरातून निघालेली आहे. बाय बाय. ऋतिक दिसला नाही, मामाचा मोठा मुलगा आहे, क्लासला गेलेला सकाळी. चलो मामी, बाय बाय. चला आमची पॅकिंग झाली आहेत आणि मी इथे निघतो आता. चल बाबू बाय. आता मी निघालेली आहे, उमरखाडीतून निघालेली आहे मामाच्या इथून. तर या बिल्डिंगमध्ये पण अजून एक माझा मामा राहतो. सकाळी त्याला फोन केलेला मी येणार नाही म्हणून, नाही तर परत त्याला समजलं असतं मी इथं आले तर परत चिडला असतं, म्हणून त्याला कॉल करून सांगितलं की मी येणार नाही, नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा तुझ्या घरी येईन. समोरच बाजारपेठ आहे, डोंगरीचा मार्केट आहे. तर तिकडे पण जाणार होते, पण तिकडे आता जायला एवढा वेळ नाही आहे. नेक्स्ट टाईम कधी येईन तेव्हा तो मार्केट दाखवेल. छान आहे मार्केट तो पण. तर इकडे या रोडला डोंगरीचा बाजार भरतो आणि या रोडला इकडे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन सरळ सरळ सरळ. आणि हा रोड आहे जो माझगावला जातो, माझगाव आहे तिकडे. तर बघा हा समोर एंडिंगला जो रस्ता आहे तो सरळ समोर एकदम रेल्वे स्टेशनचा रस्ता आहे, समोर रेल्वे स्टेशन. इथून मी आले आणि हा इकडचा जो रोड आहे तर इथे या रोडनी जे हॉस्पिटल आहे आणि हा समोर आहे सँडस रोड. तर या स्टेशनने आता जाणार आहे मी कल्याणला. भरपूर फुलवाले हारवाले बसलेत. कसं आहे गजरा? 1 महाग आहेत मग. भरपूर फुलवाले बसलेत. समोर वरची लाईन आहे तिथे हार्बर लाईनच्या गाड्या येतात आणि इकडे खालच्या लाईनला सेंट्रलच्या येतात गाड्या, ज्या कल्याण ठाणा किंवा अंबरनाथ बदलापूर या साईडला जातात. कल्याण गाडीत मी बसले, गाडीला काय जास्त गर्दी नाही आहे, तर बघू शकता. तर इथून आता कल्याणला जाईन आणि कल्याणवरनं जाईन मी आता भिवंडीला. तर मंडळी, मुंबईचे सगळे ब्लॉग आता संपलेले आहेत, होलसेल मार्केटचे सगळं. म्हणजे जे काही ब्लॉग आहे ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. खूप छान छान ब्लॉग आहेत. अर्धे ब्लॉग तर सोडलेले आहेत आणि बाकीचे ब्लॉग अपलोड करायचे बाकी आहेत. तर हा मुंबईचा प्रवास आणि मुंबईचे होलसेल मार्केट तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आणि हे सगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, आजचा हा ब्लॉग इथे मी आता एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.